पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी CBSE पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्य तुमच्या मुलांसाठी। वर्ष 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू। प्री प्रायमरी नर्सरी LKG UKG आणि अकॅडमी क्लास 1st to 4th। आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य, दर्जेदार शिक्षण, परस्पर संवादी वातावरण, सुधारित ग्रेड, पूर्व तयारी, मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा, पालक उपक्रम, स्पर्धा घेणे, मैदानी खेळ, मजेदार उपक्रम। प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद। मोबाईल नंबर 76 20 49 39 19 84 46 09 39 19। पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी CBSE पॅटर्न, स्वामी समर्थ रेसिडेन्सी, समर्थ मंदिरा पाठीमागे, स्वामी समर्थ नगर, कर्जत। ही फार चुकीची घटना घडलेली। सगळे समाज आपण एकत्र असतो, माळी समाज असतो, मराठा समाज असतो। आपलं जे आपण जे एकत्र उठतो बसतो, आपण जे आर्थिक व्यवहार करतो, हे सगळे एकत्र आहेत सगळ्या समाजांची। पण कुठेतरी 2-4 ह्या समाजात किंवा 2-4 त्या समाजात कुठेतरी काहीतरी वाटू उठवायची ना, आपण पिटून उठायचं, काहीतरी घटना करायची, एकदम चुकीचं आहे। साहेब, माझी एवढीच विनंती की माळी समाज असो किंवा मराठा समाज असो, जे गुन्हे दाखल झालेत यांना तुम्ही अजिबात अटक करू नका, यांना जामीन करू द्या, एवढी विनंती करतो। पुणे माघारी या। दिवसापूर्वी काही घटना घडल्यामुळं कालपासून कर्जत बंद, आज नाशिक बंद, समज गैरसमज, एकमेकाविषयी काही चर्चा भानगडी या सगळ्या होऊन गेल्या। ते आपण सगळेजण बघत असताना राशीनमध्ये बऱ्याच वक्त्यांनी, परवा मी त्या यूट्यूबला वगैरे बघितलं, व्हॉट्सअपला वगैरे बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं ग्रामपंचायतचा ठराव घेतला, अमकं केलं तमकं केलं। परंतु तुम्ही आम्ही सगळेजण त्या करमाळा चौक म्हणून तुम्ही थोडा वेळ, त्या चौकामध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावानं पाट्या लावलेल्या होत्या आणि आपण त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करत होतो प्रत्येक वर्षी। परंतु एक हिंदूच्याच मुलांनी, कारण क्रांतीसूर्य महात्मा फुले असतील, छत्रपती असतील, संभाजीराजे असतील, सगळेच असतील, हे सगळे हिंदूच आहेत। त्या उद्देशानं त्या मुलांनी एक भगवा झेंडा लावलेला आहे। तर आमचं सगळ्यांचं हे गैरसमज करण्यापेक्षा म्हणणं आहे सगळ्या समाजांच्या वतीनं की आम्ही कधीही कुठल्या समाजाच्या विषयी वक्तव्य केलेलं नाही, करणार नाही आणि कधी कोणाविषयी द्वेष भावनेने वागलेलो नाही। परंतु त्या चौकाला सगळ्या आपल्या समाजाच्या वतीनं प्रशासनाला सांगू की त्या चौकाला महात्मा फुलेंचंच नाव राहावं, परंतु त्या ठिकाणी जो भगवा झेंडा लावलेला आहे तो पण एक प्रतीक म्हणून जाग्यावर राहावा, एवढंच। आणि काल काही गोष्टीतून, काही गैरसमजातून, काही न निष्पन्न होता काही मुलांवरती गुन्हे दाखल केलेत, ते आपण सर्व संघटनेच्या वतीनं प्रशासनाला आम्ही विनंती करतो की ते गुन्हे मागे घ्यावेत। कुठेही आम्ही काहीही करणार नाही, परंतु त्या मुलांवरचे सगळे गुन्हे मागे घेऊन दोन्हीही समाजाची लोक, प्रमुख तहसीलदार साहेब, प्रांत साहेब, PI साहेब, DYSP साहेब सगळ्यांच्या अध्यक्षतेखाली एक मिटिंग घेऊन एक प्रमुख 22 कार्यकर्ते एकत्र करून हा समेट घडवण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करावा। परंतु कुणाविषयीही काहीही वेगळ्या प्रकारे बोलू नये अशी सगळ्या तरुणांना मी विनंती करतो। कारण आजपर्यंत या राशींमध्ये वागत असताना बऱ्याच घटना बऱ्याच समाजाबरोबर घडलेल्या आहेत। आता तुम्ही नवीन पोरं उमेदीने आलेलं आहे, तुमचं कार्य चांगलं आहे, तुम्हाला कोणाला आम्ही काय म्हणू शकत नाही, परंतु विनाकारण कुठंतरी चर्चा झाल्याशिवाय, एकंदरीत वैचारिक बैठक झाल्याशिवाय कुणीही प्रक्षोभक भाषण कुठं करू नये, कुणाला कुणी काय बोलू नये, त्या व्हॉट्सअपला वगैरे कुणी काय टाकू नये आणि विनाकारण कुणाची माती भडकण्यासारखं काय करू नये। प्रशासनाला आपण मनापासून सहकार्य करू, परंतु आपल्या सर्वांच्या वतीनं प्रशासनाला अनेक एक वेळा विनंती करतो की जे गुन्हे दाखल आपण सर केलेले आहेत ते गुन्हे मागे घ्यावेत आणि हे गुन्हे मागे घेतल्यानंतर दोन्ही समाजाची एकत्र बैठक घ्यावी आणि याच्यातून मार्ग काढावा एवढी विनंती करतो आणि थांबतो। एकमेकांच्या गैरसमजातून घडलेली आहे। आपल्याकडची जी घटना घडली ती काही 4-2 पोरांच्या इकडच्या तिकडच्या यांच्या गैरसमजातून ती घटना घडलेली, याची जाण आम्हाला आहे, बरोबर आहे। गुन्हे मागे घ्यायचा विषय असा असतो की गुन्हे मागे घ्यायचा अधिकार हा पोलीस अधिकाऱ्याला नसतो, तो शासनाला असतो। त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे जी तर कारवाई होईल।
श्याम भाऊ, तुम्ही शासनाला विनंती करा. आम्ही शासनाला ती विनंती करू. झालेली घटना अशी अशी आहे, बरोबर आहे. आम्ही ती विनंती करू ना. तोपर्यंत तुम्हाला ती बाय प्रोसेस ती करून घ्या. आम्ही काय तुमच्या मागे लागणार नाही. हां, पोलीस स्टेशनची प्रोसेस पूर्ण करून घ्या. आम्ही काय तुमच्या मागे लागणार नाही. आणि कुठलाही गुन्हा मागे घ्यायच्या अगोदर त्याच्यात चार्जशीट राहायला लागत. हा, फक्त उचला उचली करू नका साहेब. बरोबर आहे, पण एका समाजावर गुन्हे कसं काय दाखल झाले तिथे बाकीचा समाज होता का नाही? आता तो विषय फक्त मराठीच्याच पोरांवर गुन्हे कसं काय दाखल झाले? अरे शांत बसा. यांच्या डोळ्या पाहायचं ना. फक्त ह्या गोष्टी व्हायच्या अगोदर दोन्ही पार्ट्यांची एकत्र बसू तहसीलमध्ये. प्रांतसाहेब, डीवायसपी साहेब, माझं कालच ठरलं होतं. नाही तापात प्रमुख बोलवत आणि एकत्र बसून गैरसमज काढून टाकावा. काय काढणार? तहसीलदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग हा घेऊन टाका. मी साहेबांना बोलतो. आता बोलत होतो, साहेब म्हणतो तुम्ही येतो, साहेब म्हणतो तुम्ही येतो, पण तिकडे जे येतं ते गोदर मागराची यात्रा आहे ना. हे निवेदन कुठे? श्याम, निवेदन द्या ना. आम्ही आपल्या ऑडिओ स्वरूपातील जाहिराती म्हणजेच निवडणूक प्रचार, वाढदिवस, व्यवसाय उद्घाटन, राजकीय सामाजिक कार्यक्रम तसेच सर्व प्रकारचे समारंभ सोहळे यांच्या जाहिराती अगदी दर्जेदार आणि उत्कृष्ट आवाजामध्ये बनवून देतो. तर मग नक्की संपर्क करा. नक्षत्र रेकॉर्डिंग स्टुडिओ, कर्जत. मोबाईल नंबर 72 18 12 74 39.